आता या ठिकाणी कुठेतरी अहो ह्या पडळकर ज्या माणसाने दरवाजा उघडला आणि मला अंगावर गाडी घातली आणि त्यांनी विचारलं मध्ये आले तर गाडी घालणार आम्ही अंगावर, त्यांचं स्टेटमेंट आहे ना ते आमदारचं. तर दरवाजा सर्वात जास्त जोरात लागला कोणाला? संतोष देशमुखचा भाऊ गणेश देशमुख. जा विचारा त्याला, अख्खी कहाणी विचारा, तो तुम्हाला सांगेल काय माज. सत्तेची मगरुरी आणि सत्तेचा माज दुसरं काहीही नाही. लोकसभा सिंधूर असतील, पहलगाम असतील, काहीही होणार नाही, काहीही होणार नाही. संसदेत कुठलीही चर्चा घडवली जाणार नाही. संसद एककल्लीपणाने चालवण्याची आता सवय झाली आहे आणि तीच सवय पुढे चालू नाही. अशीच प्रकरण अजून 2-4 करतील म्हणजे हा मागचं प्रकरण विसरून जातील, काही राजीनामा वगैरे. कुठेतरी मारहाण करण्यात आली. घ्या बाबा, तू काय मारून पडळकर संविधानिकपणाने बोलत असते नाही ना सगळं. अरे हिंमत होती तर जो माणूस अजितदादांच्या वाटेल ते बोललाय अजितदादांना, त्याला मारा ना. हिंमत आहे, हिंमत आहे त्याला जाब विचारण्याची तरी हिंमत आहे. अरे आम्हाला कमीत कमी गर्व आहे की आमचे कार्यकर्ते जाब विचारतात. पवार साहेबांना कोणीही बोललं तरी आम्ही अंगावर जाणारी पोरं माणसं आहोत. आता सूरज चव्हाणांनी कुठे जायला पाहिजे तिथं न जाता अशा छावा संघटनेने असंवैधानिकपणाने बोलल्यामुळे कुठे त्यांना दोषामुक्तीने मारलं जातं. मात्र दादांच्या कुटुंबियांच्या आणि पवारांच्या कुटुंबियांना कुठेतरी तेवढी हिंमत तर पाहिजे हो. गरीबाला कोणी मारत आणि ते काय छावावाले गरीब नाही, रिॲक्शन येईलच, कळेल लवकरच. अजितदादांनी त्यांची राजीनाम्याची मागणी केली. घेतला राजीनामा असे कळलं. कोणाचा राजीनामा? पक्षाचा राजीनामा. काय मोठं राजीनामा घ्या ना. माणिक कोकाटेचे पत्ता खेळताना दिसतोय ना, पत्ते खेळताना दिसतोय ना, घ्या राजीनामा. कर्जमाफी करून करणार काय? काय लग्न हे अमुक तमुक. सुनील तटकरे यांच्यावरती ज्या कार्यकर्त्याबद्दल आपल्या किती प्रेम आहे आपल्या नेत्यासमोर, कसं आपण एकदम असं शाईन झालं पाहिजे, चमको. ठीक आहे, दादे बोला पुढचं काय आहे का? भाजपमधील एक आमदार आहे गुजरात मधला, त्यांनी नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कार्यालय ओपन केलं होतं, परंतु जुलै महिन्यामध्ये ती गुजराती पार्टी असल्यामुळे जुलै महिन्यात दबाव आणल्यानंतर ती पार्टी त्यांनी मराठीमध्ये केली होती. परंतु आता पुन्हा एकदा ती पार्टी जी आहे त्या आमदाराने गुजरातीमध्ये केलेली आहे. मस्ती आहे, मस्ती, मुद्दाम मस्ती. ही मस्ती आहे म्हणजे काय? तर आपली मराठी पुढे जाऊन ती पार्टीवर हल्ला करणार, मग गुजराती विरुद्ध मराठी असा दंगा पेटवणार. झालं आमचं काम. हे सगळं बीजेपीचं ठरवून चाललेलं आहे. ठरवून मराठी माणसाला एकटं पाडण्याचं काम चालू आहे. मीरा रोड असेल, सगळीकडे मराठी माणूस कसा एकटा पडेल आणि हरेल याची व्यूहरचना केली जाते. सर हसन मुश्रीफ असं म्हणतायत रोहित पवारांना घाई झालेली दिसून येते आणि त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची. कोणाला कोणाची जागा घ्यायची नाही. प्रत्येक जण आपापल्या जागी सुखी असतो, कोणाला काही पडलेले नाही. रोहितलाही माहितीये की आत्ताशी आमदार होऊन त्याला 6 वर्ष लागली आणि अजित पवारांना आमदार होऊन जवळजवळ 35-36 वर्ष झाली. 6 आणि 36 मध्ये 30 वर्षाचं अंतर आहे. कोणी रोहित काही एवढा मूर्ख बालिश नाही. अशी काहीतरी विधानं करून आपल्या आखडीची तारी तोडू. खूप जास्त आता मंत्री आम्ही विधानसभेत सांगितलंय, सत्य आहे, सत्य आहे. माझ्या भाषणामध्ये मी सगळं मांडलं होतं. 17 एकर जो पडळकर वाडीचा जो भूखंड प्रकरण होतं ते मुद्दा म्हणून ती मारामारी केली गेली. त्यांना माझ्या भाषणात हानी ट्रॅप होता. माझ्या भाषणात पडळकरवाडी होती. 1.25 तास माझं भाषण झालं. मी अतिशय चांगल्या शब्दामध्ये बीजेपीची अनेक प्रकरणं काढली आणि तेवढ्यात बाहेर मारामारी झाली. आणि मग आमदार बदनाम. अरे जो बदनाम होत कायद्याच्या दृष्टीने, जो मारामारी करायला लावतो, खुणवतो, सामील होतो, तो गुन्हेगार आहे की नाही? मग जर आमदार तुम्हाला व्हिडिओमध्ये खुणवताना दिसतोय मारा, तर त्याच्यावरती काय गुन्हा दाखल केलात? तुमच्यावरती केला सरकारी? नाही, माझा ते ठीक आहे, मी यातले घाबरत पण नाही आणि मी माझ्या कार्यकर्त्यासाठी मी जीव द्यायला देखील तयार असतो. ते सोडून द्या, माझा काही प्रश्न आहे
की विधिमंडळाच्या दारामध्ये उभा राहून गुंडांना घेऊन उभा राहिलेला आमदार खुणवतो आणि नंतर त्या माणसाला विधिमंडळाच्या आतमध्ये जाऊन मारलं जातं. मारताना लोक दिसत आहेत, तुम्हाला एकच माणूस दिसतो. माझं मुंबई सीपींना आव्हान आहे, मागवा व्हिडिओ आणि कोण कोण आरोपी आहेत ते बघा. मी तुम्हाला म्हणतो आरोपी कोण कोण आहे. एक बलात्कारातला आरोपी आहे, एक 307चा आरोपी आहे, गुत्ते का बत्ते काय त्याचं नाव आहे. एक रासकर नावाचा आरोपी आहे, एक जखरगोंड नावाचा आरोपी आहे. 5-5 जण मारताना दिसत आहेत एका माणसाला. ते एका माणसाला तुम्ही जेलमध्ये ठेवलं आणि 5 माणसं मस्त बिर्याणी खात फिरतायत मुंबईवर. अशा वेळेस पोलीस डाव रचला म्हणून आरोपी करतात, तर कुठेतरी आता पडळकर यांच्यावरती अरे का नाही, व्हिडिओ आहे ना, का नाही. परिस्थितीजन्य पुराव्यावरती खटला दाखल होतो ना, केस दाखल होतो ना. परिस्थितीजन्य पुरावा काय आहे, तर आमदार खुणवतोय, मारो मारो, आणि मग बीजेपीने सुचिता आपल्या विधिमंडळाची इज्जत गेली, आपल्या विधिमंडळाचं हे झालं ते झालं. अरे विधिमंडळाची इज्जत घालवली कोणी? तुमचे आमदार कॅन्टीनवाल्याला मारतात, त्याची केस रजिस्टर होत नाही. तुमचा आमदार खुणवतो, गुंडांना आतमध्ये घेऊन येतो, मग कोका एमपीडीएचे गुंड आतमध्ये येतात, मारामाऱ्या करतात. तुमचा एक मंत्री विधिमंडळाच्या आतमध्ये, म्हणजे जिथे सभागृहाचं गांभीर्याने कामकाज चालू आहे तिथे बसून जुगार खेळतो. त्याच्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून कार्यकर्त्यांना मारहाण होते. अरे काय चालवलंय काय? कायद्याचं राज्य आहे, द्याचं राज्य आहे. तेव्हा या अशा गोष्टी घडतात. सूक्ष्म पद्धतीने जेव्हा तपास केला जातो तेव्हा आरोपी गुन्हेगार सुटू शकत नाही. त्यामुळे ह्याच्यात झालेला हलगर्जीपणा हा कोर्टानेच निदर्शनास आणलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा गांभीर्याने विचार करा की 2006 आणि 2025 20 वर्ष जेलमध्ये घालावी लागली एखाद्या माणसाला. त्याचे आयुष्य, त्याचा संसार, त्याचे आई वडील, मुलं बाळ, त्यांचं काय झालं असेल त्याचा नक्की विचार करा. त्यांचं म्हणणं की फेर तपासणी करावी. ठीक आहे, आता फेर तपासणी करा. 20 वर्षानंतरचे पुरावे तुम्हाला काय मिळणार, त्यांचं काय होणार, काय होणार. तर विधिमंडळातला एक प्रकारचा राडा पाहायला मिळाला. काल देखील छावा संघटनेला केलेली मारहाण सत्तेत काय नाही, असणारी तुम्ही प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारले तर मार खाल. आम्ही सत्तेत आहोत, मारू झोडू काही तुम्ही करू शकत नाही असं महाराष्ट्राला क्लिअर कट सांगतायत. ते उघडपणाने सांगतायत. काल सुद्धा छावा संघटनेच्या काही असं काही उग्र आक्रमक असं काही केलं नव्हतं. कोणाला इजा होईल, कोणाच्या अंगावर गेले होते, असं काही झालं नव्हतं. नंतर धरून मारले. त्यांना मारणाऱ्यांची राजकीय ताकद प्रचंड आहे, प्रशासकीय ताकद प्रचंड आहे. पोलीस गुलाम आहेत, त्यांचे गुलाम आहेत, गुलाम. काय पद्धतीने मारतात, वा वा, मस्त, एकदम मस्त. महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारायचेच नाही अशी परिस्थिती निर्माण करतायत हळूहळू. चव्हाणांच्या टायमाला देखील अनेक लोकांनी निदर्शने केले, मात्र हाच तो यशवंतराव चव्हाणांच्या टायमाला वाटेल ते प्रश्न विचारले जायचे, वाटेल ते आरोप त्यांच्यावर केले जायचे. प्रल्हाद केशव म्हात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांवर जे जे आरोप केले ते आजच्या पिढीने वाचले ना, आजची पिढी जी आता यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन फोटो लावून आम्ही त्यांचे वारस आहोत असं सांगत राजकारण करतायत, ते जीव देतील जाऊन. म्हणजे प्रल्हाद केशव म्हात्रेंना आज घरी जाऊन मारलं असते. वाचा प्रल्हाद केशव म्हात्रे आणि यशवंतराव चव्हाणांचे आरोप प्रत्यारोप आणि पहिली, आणि यशवंतराव चव्हाणांच्या मनाचा मोठेपणा. मात्र माणिकराव कुलकर्णींची अनेक वेळा जीभ बसरली शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना. जर ते जुगार खेळत होते तर जुगार खेळत होते, एवढं काय मोठं आहे. अजून ते छोटासा व्हिडिओ आलाय बाहेर, मोठा व्हिडिओ बाहेर आला तर कशी अडचणी येतील ते बघा. नेहमी शेतकरी थट्टा करतात माणिकराव. सगळ्यांची थट्टा करतात, त्यांना थट्टा करण्याची सवय मग गुरुजी आहे. आम्ही निवडून आलो, आम्हाला 5वी बहुमत आहे. आम्ही 5वी बलात्कार करू तुमच्यावरती, काही नाही करू शकणार तुम्ही. अजित पवारांनी सांगितलं सुरज चव्हाणांवरती कारवाई आदेश दिले जातील. काय वाटतं, नुसतं कारवाई? कसली कारवाई आणि काय, कसली कारवाई करणार, काय करणार? अजित पवारांनी हिंमत असेल तर कारवाई करावी ना माणिक कोकाटेवर.
विधिमंडळात काय जुगार खेळण्याची जागा आहे का? जंगली रमी पेक्षा बाहेर पाठवा आणि जंगली रमीचा त्याला हे बनवा ना, ब्रँड अँबॅसेडर. माणिक कोकाडे ब्रँड अँबॅसेडर ऑफ जंगली रमी. इकडे फडणवीस म्हणतात की विधिमंडळ झाले महाराष्ट्र बदनामीकारक आणि म्हणजे त्यानंतर त्यांच्याच आमदारांनी बोलवायचं आतमध्ये, त्यांच्याच आमदारांनी आम्ही काही बोलत नव्हतो. खुणवलं कोणी मारायला आतमध्ये? पोरं कोण घेऊन आले? बीजेपीचाच आमदार ना. कशाला उगाच सगळ्या आमदारांना बदनाम करता? ज्यांनी हे केलं त्याच्यावरती बोट ठेवा ना. 5 जण मिळून एकाला मारता, तुम्ही एका जणाला अरेस्ट करायला लावतो. आम्ही काही बोलत नाही, जाऊ दे, चला विधिमंडळाची गोष्ट आहे. पण उगाच कारण नसताना सगळे आमदार बदनाम होतात, सगळे आमदार बदनाम होतात. एका तो माणूस शरद पवारांविरुद्ध अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत बोलतो. तो शरद पवारांच्या कन्येविरुद्ध अश्लील भाषेत बोलतो. तो सुप्रियाताईंच्या सासूबद्दल बोलतो. तो उद्धव ठाकरेंना सूर्याजी पिसाळची औलाद म्हणतो. म्हणजे सूर्याजी पिसाळ कोण? बाळासाहेब ठाकरे. तो जयंत पाटलांना बोलतो. म्हणजे ह्याला काय तुम्हाला काय वाटेल ती बोलण्याची मुभा दिली की काय? मला नक्सल अतिरेकी, अर्बन नक्सल, मुसलमानांचा XYZ माझ्या तोंडावर, प्लस आतमध्ये येऊन गुंडांना घेऊन दारात उभं राहायचं, खुणवायचं, नंतर गुंडांनी आतमध्ये जाऊन मारायचं, 5-5 जणांनी मारायचं आणि पोलिसांनी एकाला पकडायचं. अरे केवढा पक्षपातीपणा आहे हा, केवढा. मात्र सूरज चव्हाणचं म्हणणं आहे की असंविधानिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.